आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालकच्या भाजीचं आरण बनवणार आहोत। ही रेसिपी महाराष्ट्रातील झाडीपट्टीमध्ये खूप फेमस आहे। तर आरण बनवण्यासाठी मी इथे एक जोडी पालक छान स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। त्याबरोबरच मी इथे 2 टमाटर कापून घेतलेले आहेत, एक कांदा कापून घेतलेली आहे व त्याचबरोबर मी इथे 7-8 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर मी इथे लसणाच्या कळ्या पण बारीक बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि इथे मी बेसन घेतलेली आहे, तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता। आणि इथे मी जिरा मोहरी घेतलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे तर मीठ आपल्याला हा चवीनुसार घ्यायचा आहे। मी इथे साधारणतः 1.5 चमच मीठ टाकत आहे। त्याचबरोबर मी इथे अर्धा चमच हळदी पावडर टाकलेली आहे आणि आता आपण इकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्या तेलामध्ये आपल्याला जिरा मोहरी टाकून घ्यायची आहे। जिरा मोहरी टाकल्यानंतर आता आपल्याला तिथे लसणाच्या कळ्या पण टाकून घ्यायच्या आहेत। बघू शकता लसणाचे बारीक बारीक तुकडे कापून घेतलेले होते ते इथे टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे कांदे पण टाकून घ्यायचे आहेत। बघू शकता कांदे पण टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि कांदे थोडे शिजू द्यायचे आहेत। कांदे शिजल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। बघू शकता कांदे छान असे शिजलेले आहेत। आता आपण इथे मिरच्या टाकून घेऊया। मिरच्या टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता या मिरच्यांना पण शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टमाटर टाकून घ्यायचे आहेत। टमाटर टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान परतून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर बघू शकता टमाटर छान असे शिजलेले आहेत। आता आपण जो मीठ व हळदी पावडर घेतलेला होता तो इथे टाकून घ्यायचा आहे। आणखीन छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे आणि त्यानंतर आता आपण जी पालकची भाजी धुवून कापून ठेवलेली होती ती पालकची भाजी इथे टाकून घ्यायची आहे। पालकची भाजी टाकून झाल्यानंतर यांना छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता या भाजीला छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे। परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे। बघू शकता छान आधी परतून घेऊया आपण आणि त्यानंतर ही पालकची भाजी शिजतपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे 5 ते 10 मिनिटं। 10 मिनिटांनंतर बघू शकता पालकची भाजी छान अशी शिजलेली आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। पाणी आपल्याला जेवढं आरण बनवायचं आहे तेवढं टाकायचं आहे। मी इथे 1 ते 1.5 लोटा पाणी टाकलेली आहे। बघू शकता 1 लोटा आणखीन थोडंसं पाणी टाकलेली आहे। छान असं परतून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे उकळी येतपर्यंत। आणि त्याचबरोबर आता आपण जो बेसन घेतलेला होता या बेसनमध्ये पाणी टाकून छान असं बेटर तयार करून घेऊया। बघू शकता या प्रकारे छान असं परतून घेऊया। बेसनाच्या जागी तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता। माझ्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल नव्हतं म्हणून मी इथे बेसन घेतलेली आहे। बेसन टाकल्यानंतर सुद्धा आरण खूप छान लागतो। तर बघू शकता या प्रकारे बेटर तयार करून घेतलेला आहे आणि इकडे आरण पण छान असं उकडीला आलेलं आहे। बघू शकता तुम्ही। आता आपल्याला हा बेटर या आरणामध्ये टाकून घ्यायचा आहे। बघू शकता या प्रकारे हा जो बेटर आपण इथे टाकत आहोत याला पीठ लावणे म्हणतात, म्हणजे आपण आरणाला पीठ लावत आहोत। हा बेसन टाकल्यानंतर आता छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे आणि उकळी येईपर्यंत झाकून ठेवायचं आहे। छान 15 ते 20 मिनिटं उकळू द्यायचं आहे, म्हणजे आरणाची टेस्ट खूप छान वाटणार। बघू शकता 15 मिनिटांनंतर बघू शकता आरणाला छान अशी उकळी आलेली आहे आणि जाडसर पण झालेला आहे। बघू शकता तुम्ही आधीपेक्षा असं जाडसर झालेलं आहे आरण आणि शिजलेलं आहे छान। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर आणखीन आपण छान असं परतून घेऊया। बघू शकता आता आरण रेडी आहे। पालकच्या भाजीचा आरण आपला रेडी झालेला आहे। खूपच टेस्टी लागते ही रेसिपी महाराष्ट्रातील झाडीपट्टीमध्ये खूप फेमस आहे। हप्त्यामधून एकदा तरी घरोघरी हा आरण बनवलाच जातो। याच प्रकारे आपल्या चॅनलवरती मेथीच्या भाजीचा, तुरीच्या दाण्याचा आरण पण अपलोड केलेला आहे। खूपच टेस्टी रेसिपी आहे, ते पण व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा। मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण त्या व्हिडिओची लिंक देऊन देणार। आणि बघू शकता काय झणझणीत आपला आरण रेडी झालेला आहे। खूपच टेस्टी लागतो ही रेसिपी, एकदा तरी नक्की ट्राय करा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।